सकाळ, शुभ सकाळ, शुभ सकाळ. तर काल खूप सुंदर मॅडमनी सांगितलं. बऱ्याच गोष्टी आपल्याला, मला पण पहिल्यांदा कळल्या. आणि पुस्तकच आपल्याला खूप महत्वाचं आहे. आणि काल आपल्या असं लक्षात आलं, म्हणजे माझ्या सुद्धा पहिल्यांदा अनुजा मॅडममुळे, की ही जी ऊर्जा येत आहे आपली बुद्ध पौर्णिमेपासून गुरुपौर्णिमेपर्यंतची, त्या ऊर्जेतच आपलं हे पुस्तक घेतलं गेलंय. हे योगायोग नव्हेत, हे करून घेत आहे ऊर्जा. एवढंच नव्हे तर बुद्धाचं पण आपण पुतळा आणला गेला पिरॅमिडला, त्याची स्थापना केली, तेही त्याच याच पिरियड मध्ये योगायोगाने झालंय. ही एक देणगी तुमची होती, तुम्ही सरळ हाताने मदत करताय. आणि माझी खूप इच्छा होती की बुद्ध आपल्या ह्याच्यात पाहिजे, खूप पूर्वीपासूनच. तर ती पण पूर्ण झाली, पण तीही याच पिरियड मध्ये झाली. आणि हे सर्व करून घेत आहे ऊर्जा, तर आपल्याला हात धरून चाललेली आहे. तर खूपच छान आपण चाललेलो आहोत गायडन्स खाली. एक आपल्याला सपोर्ट सिस्टीम आहे, तसंच एकमेकांना आपल्याला हातात हात घालायचा आहे. जसं आपण बघतो की सर्कलमध्ये बसायचंय, सर्कलची ऊर्जा जास्त आहे, तसंच आपल्याला एकमेकांच्या हातात हात घालून चालायचंय. तर मी आज मेसेज बघितला शारदा मॅडमचा. काल त्यांनी तिघींना फोन केले होते शिवसर्वोदय शास्त्राच्या ग्रुपवर फॉलोअप साठी. आणि त्यातल्या दोघी सोडून गेल्या आणि एक मात्र राहिली आहे. तर ह्या मॅडम म्हटल्या मला की माझी चूक झाली आणि मी आता थोडस करते अटेंड. आग्रह असा आहे की हे पहा, हे विषय वेगळे आहेत. प्रत्येकाचा पंथच नाही, हा वाटच नाहीये, प्रत्येकाचा मार्गच नाहीये. त्यामुळे काही राहायचं या मार्गावर असं काही हट्ट तसा नाहीये आणि आग्रही तसा नाहीये. कारण पुस्तकं पण आपली आध्यात्मिकच चालली आहेत, बरोबर. ध्यानही आध्यात्मिक चाललेलं आहे. काय जे काही शिकवलं जातंय, सर्वांगीण उन्नती होतीये, प्रॉब्लेम सोडवले जातात, ते कार्यक्रमातनच सोडवले जातात. विचारसरणी जी आपण तयार करतोय, त्यातून आपले प्रॉब्लेम सोडवून सर्वांगीण उन्नती होत आहे. पण कार्यक्रमालाच नाही आलं तर काहीच होणार नाही. पण असंही नाही की सगळ्यांनी अटेंड करावं, कारण वेगळे विषय आहेत, प्रत्येकाची आवड निवड असते. असं काहीच नाहीये की नाही या आचन करा, आचन बसा. फक्त ज्या वेळेला हायर कोर्स आपण पैसे देऊन शिकवतो शिवसर्वोदय शास्त्राचे, तर त्या ग्रुपवर आपण हल्लो गेलो पाहिजे इतरांचं बघून, की एक तरी पाऊल टाकावं, एक तरी श्वास बघावा. आणि लिहिलं पाहिजे ग्रुपवर की हो मी आज केलं. अनुभव महत्वाचे नाहीये तिथे, लक्षात घ्या. आपण करणं महत्वाचं आहे, आपलं रेजिस्टन्स जाणं महत्वाचं आहे. ज्या वेळेला आपण श्वास बघतो, का लता अनुजा मॅडमनी पण सांगितलं, श्वास बघतो त्यावेळेला आपण जोडलं जातं ना, ध्यान होतं ना, एक उत्तम प्रकारचं ध्यान होतं. आणि आता दत्तदूतांचं जे पुस्तक चाललंय, आजचं तर कोणी चुकूच नका दत्तदूतांचं. मी रेकॉर्डिंग सगळं करू शकणार नाहीये. आता अनुजा मॅडम कसं आहे, वाचत नाहीयेत, सांगतायत त्या, पण मी तिथे वाचतीये ना, तिथे कथा नाहीयेत. आणि त्यामुळं आज खूप महत्वाचं आहे. स्वामींनी तेच सांगितलंय श्वासाचं महत्व. हे तिथे शिवसर्वोदय शास्त्राचे नियम पाळताना श्वासाला अवेर राहणे. अनुजा मॅडमनी सुरुवातच तिथून केली की बुद्धांनी सांगितलं त्याला अवेर राहायचंय तुला, बस. आणि हेच आयुष्यात महत्वाचं आहे. हे आता दत्तदूतांमधनं कळेल काय ते. तर हे आपण समजून घ्यायचे. मी केलं, केलं म्हटल्यावरच आनंद किती होतो. अनुभव कशाला पाहिजे मग, माझं काम झालं, हे झालं, ठीक आहे ना. तर अनुभव लिहा म्हणजे काय, मी केलं हे लिहा. आणि नाहीच तुम्हाला काय करायचं तर शंका लिहा, अडचण लिहा, माझ्या याच्याने नाही होते, मला नाही करवते, म्हणा ना तिथे काहीतरी. आणि भलं तिथेच म्हटलं पाहिजे ना असं काही नाही, की तुम्ही बाकीच्या कार्यक्रमाला कधीतरी उगवा. सकाळच्या उगवा, दुपारच्या उगवा, 5 मिनिटं तर या, उगवा. आणि मग त्या मॅडम सॉरी म्हटल्या आणि मग मी शारदा मॅडमना धन्यवाद दिले. म्हटलं पहा, एकत्रित प्रयत्न केले की कसं होतं. नाही तर दोनदा तीनदा त्या मॅडमशी बोलून झालं होतं. तर त्या म्हटल्या मला सुद्धा खूप छान वाटलं की मी काही करू शकले, मी बोलू शकले कोणाशी. तर हे खूप महत्वाचं आहे. प्रत्येक जण काय अनुजा मॅडम, अमृता मॅडम होऊन इथे येतील, बोलतील एवढं धाडस नसतं. त्याला प्रत्येकाचे आपले लिमिटेशन्स आहेत. पण आपण एकीला तर नक्कीच फोन करू शकतो, एकीशी तर नक्कीच बोलू शकतो. आणि हे जेव्हा आपण करतो त्यावेळेला हातात हात घातल्यासारखं आहे, लक्षात घ्या. आपलीच एनर्जी ग्रुपची आपण वाढवणार आहोत. आणि ज्या वेळेला असे फोन येतात ते चांगले मदतीसाठी आहेत हे लक्षात घ्यायचं. तिथं कशाला इगो आणायचं, दोघी सोडून गेल्या बघितलं तुम्ही लगेच.
आणि तिसरी म्हटली मी चूक दुरुस्त करते, सॉरी म्हटली. किती फरक आहे, किती फरक आहे. तर या ज्या पुस्तक वाचनातून आपल्याला आपले गुण वाढवायचे, दुर्गुण कमी करायचे, तरच या कार्यक्रमाचा उपयोग होणार आहे. नुसत्या कथा म्हणून ऐकून सोडून दिलं तर काहीच बरोबर नाहीये. तर अनुजा मॅडम, घ्या तुम्ही. आवाज नाही येते मॅडम. का माझा कमी आहे? थांबा. हा, माझा माझा कमी आहे. हा, बोला. नाही येते मॅडम आवाज नाही तुमचा. आवाज नाही. नाही. बरं, सगळ्यांचे माईक अनम्यूट आहेत, जरा बघता का? सविता मॅडम, सजिता मॅडम, निलिमा मॅडम, माईक म्यूट करा. नाही, आता सांगायचं. हा, सविता मॅडम, पिल्ले मॅडम, म्यूट करा. मी म्यूट ऑल करू का? म्यूट ऑल करते. हा, अनुजा मॅडम, तुम्ही आता अनम्यूट करा. हा, आता येतोय. नाही 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 येते. काय नाही झालं? येत मॅडम. नाही, थोडासा येतोय. खूप बारीक येत. नाहीच. हम्म. मी मीटिंग कनेक्ट करू एकदा. हा, चालेल चालेल. मॅडम, हेडफोन लावा. हा, एक मिनिट. तर अशा सांगण्यावरनं, फोन करण्यामधनं बरीच कारणं पुढे येतात. एक तर बहीण काय करतीये, दुसऱ्या बहिणीलाच उद्देशून म्हणतीये की 60 वर्षाची आहे का? 60 वर्षाच्या बायकांचे ते उद्योग आहेत. मला काही झेपणार नाही. मुलं बाळ मोठी झाली आहेत, असे काय पण बोलणं गरजेचं आहे का? हं? आणि बहिणीने बहिणीला, बहीणच करतीये तर तिला उद्देशून बोलायचं. कॉल करणाऱ्यांना माहिती पण नव्हतं दोघी बहिणी आहेत. तर असं करू नका. आपल्याला नाही इंटरेस्ट, आपण सरळ ग्रुप सोडावा. काय हट्ट आहे का बरं? ध्यान ग्रुप, ज्ञानबोध ग्रुप तुम्हाला आता कोणी विचारणार नाहीये, तिथे राहू शकता तुम्ही. पण जिथे आपण पैसे भरले, जिथे आपल्याला करणं खूप महत्वाचं आहे, ग्रुप एनर्जी महत्वाची आहे, तिथे आपण व्यवस्थित वागलं पाहिजे. आणि ह्याच्यात काही नाहीये, म्हणजे एक म्हटली की तुम्हाला काय, मुलं मोठी झालीत तुमची, मग आम्ही काही आग्रह करतो का? तुमची मुलं छोटी आहेत तर तुम्ही नाही जमत आहे तुम्हाला, 5 मिनिटं सुद्धा येऊन बसायला जमत नाही पहाटे पहाटे, काय काय अडचणी असतात. किती वेळा सांगायचं ग्रुपवर काहीतरी रिस्पॉन्स द्या, नाही तर सोडा ग्रुप. रिस्पॉन्स द्या, मग सोडायचंच नाही, फक्त बघायचं, ऐकायचं. आणि रीड बाय तर चालूच असतं. मी सगळ्यांचं निरीक्षण करत असते. पण तिथे काही बोलायचंच नाही, तिथे काही शंका नकोत, तिथे काही केलं सांगायचं नाही, नुसतं ओरबडायचं. काही लोक ओरबडणारेच असतात, घ्यायचं घ्यायचं घ्यायचं. कितीही अनुभव आले तरी काही सांगायचं नाही. वृत्ती अशी चांगली नसते ना. आपल्याला आलेले अनुभव लगेच मग तिथे काही विहंगमचं काही नसतं, तिथे स्वतःच्या ह्याने अनुभव येतात. मग काही सांगायचे नसतात, तर मग माझा फोन आला की अनुभव सांगत असतात.
मग ते तरी सांगू नये. मी म्हणते ना, मी फोन केल्यावर कशाला मला तुम्ही अनुभव सांगता, नका ना सांगू. मॅडम आता आवाज येतोय का बघणार हो एकदा? येतोय, छान येतोय. आता व्यवस्थित येतोय ना? हो हो हो. चला पुस्तकाचं वाचन क्रमशः सुरू करूया. काल आपण स्वस्ती या पात्राबद्दल बघितलं. कालचं एक लर्निंग होतं फक्त त्याच्यातनं, की तो पहिल्यांदाच एका त्यांच्या साधनेत जॉईन झालेला आणि बुद्धांनी त्यांना सांगितलं की फक्त श्वासावर लक्ष द्यायचं, बाकी काहीच करायचं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर बुद्ध जसं सांगितलं की ते पूर्ण दिवस म्हणजे चालत असतात, ठराविक ठिकाणी थांबतात, तिथे साधना करतात, तिथंच थांबतात. ते एका ठिकाणी जास्त वेळ थांबत नसतात, कारण एकदा लोकांना कळलं ना बुद्ध तिथं आले तर लोक त्यांच्याकडे गर्दी करत असतात. तर त्यांना ना मोस्टली ते त्यांच्या साधनेत त्यांचा जास्त वेळ घालवत असतात. त्याच्यात त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीतून आहे ना ते त्यांच्या शिष्यांना मार्गदर्शन करत असतात. आता बुद्ध ना त्यांच्या लहानपणापासूनचा त्यांचा प्रवास सांगतात की कसा प्रवास आहे. आणि ते ऍक्च्युली म्हणजे बघा आपण पण आपल्याला पण असाच इंटरेस्ट असतो. कोणी मोठी व्यक्ती आली ना आपण त्यांची साधना वगैरे न बघता आपण त्यांचं सगळं पास होतो. अरे हे असं होतं का, अरे त्यांच्या लाईफ मध्ये असं होतं का, असं. तर मोस्टली सगळेजण बुद्धांच्या बाबतीतही हेच होतं की बुद्धांना पहिले तर ते घरातून आलेले असतात तेव्हा कोणालाही माहित नसतं की ते राजकुमार आहेत म्हणून. मग जसं कळायला लागतं लोकांना तस तसं त्यांची लाईफ उलगडत जाते आणि ते त्यांचा छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांची जीवनकथा समजावत असतात. आता काय होतं ते तो स्वस्ती नावाचा मुलगा असतो तर सकाळी बुद्ध सकाळची पहाटेची साधना झाल्यावर त्यांच्या शिष्यांना मार्गदर्शन करत असतो. मग ज्या काही अडचणी येतात त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. तर काल त्यांनी त्यांच्या त्या मशीनना कसं सांभाळायचं या गोष्टीतून त्या स्वस्तीला फॅमिलियर करून घेतलं, की त्यांच्या ह्याच्यात त्याला नको वेगळं वाटायला की इथे सगळे हुशार ज्ञानी लोक आहेत, असं काही नाहीये. बुद्ध म्हणतात की तू आमच्यातलाच एक आहेस, आमच्यात जॉईन झाला असतं. तेव्हा बुद्ध त्यांच्या जीवन प्रवास सांगतात. बुद्धांचा जन्म झाला ना तर त्यांच्या आईला त्यांच्या जन्माच्या अगोदर एक स्वप्न पडलं होतं की एक पांढरा शुभ्र हत्ती कमळाचं फूल घेऊन आकाशातून उडत उडत येतोय आणि ते कमळाचं फूल त्यांना देतोय. आणि असं करून म्हणजे बुद्धांच्या जन्माच्या अगोदर त्यांना असं स्वप्न पडलं होतं आणि त्या कमळाच्या फुलातून बुद्धांचा जन्म झालेला त्यांना दिसतो. एक म्हणजे दिव्य आत्मा, दिव्य तेजस्वी आत्मा त्यांच्या गर्भात येणार आहे. तो पांढऱ्या हत्तीच्या स्वरूपात आणि तो एक महान व्यक्ती बनणार आहे हे त्यांच्या आईला अगोदरच म्हणजे तसं स्वप्न पडलं. एक मिनिट अनुजा मॅडम. तर हा काल आपण दत्तगुप्तांच्या पुस्तकात बघितलं पांढऱ्या हत्तीचं महत्व, स्वामींनी काय सांगितलंय. हा बघा लगेच आपल्याला किती ज्ञान झालं इथे, की सगळं विश्लेषण केलंय की पांढरा हत्ती काय, गणेश काय, गणेशाची सोंड काय दर्शवतो, पांढरा कलर काय, हत्तीचं काय. तर आता इथे बुद्धाला जर ते लावलं, व्हिडिओ बघा रेकॉर्डिंग कालचं आहे. इथे जर बुद्धाला जर लावलं की पांढऱ्या ह्याच्यातनं जन्म झालेला आहे, पांढरा हत्ती दिसलेला आहे, म्हणजे ज्ञानाचं किती हे काम केलेलं आहे बुद्धाने. आणि त्याचं कसं हत्तीशी सांगड घातली स्वामींनी, स्पष्ट झालं की नाही इथे आपल्याला एक दाखला झाला. करा मॅडम कंटिन्यू. तर मग सिद्धार्थ, त्यांचं नाव सिद्धार्थ जन्मानंतर ठेवलं. सिद्धार्थांचे वडील आहेत ते राजा असतात आणि त्यांच्या आईचं नाव असतं गौतमी, बुद्धांच्या आईचं. त्यांच्या जन्मानंतर त्यांच्या आईचा मृत्यू होतो आणि त्याच्यानंतर त्यांचे वडील दुसरं लग्न करतात, जे की त्यांच्या आईचीच बहीण असते तिच्याशी. आणि मग ती ऍज आपला म्हणजे मुलगा, बहिणीचा मुलगा म्हणजे आपला मुलगा असं सांभाळ करून असं करून सिद्धार्थांचा पालन पोषण करते. आणि ते राजा असल्यामुळे त्यांना काही सुखवस्तू कुटुंबात जन्म झाला म्हणजे सगळे नोकर चाकर म्हणजे अशा वातावरणात बुद्ध वाढतात. आणि मुलगा झाला, वंशाला दिवा झाला, आपल्या राज्याचा विस्तार होणार अशा हेतून त्यांच्या वडिलांना खूप आनंद होतो. पण ना त्यांचे वडील सगळे साधू संन्यासांचा सत्कार वगैरे असं करण्यात म्हणजे त्यांचा म्हणजे खूप चांगला राजा म्हणून त्यांचं नाव असतं. तर सिद्धार्थांच्या जन्मानंतर एक साधू येतो आणि तो साधू आल्यावर म्हणजे
बघा राजाच्या दरबारात राजाश्रय असतोच सगळ्या साधू संतांना. म्हणजे खूप सारे साधू येतात आणि काही काही सांगून जातात. पण एक साधू येतो आणि तो खूप चिंताग्रस्त होतो. म्हणजे असं राजा प्रत्येकाला दाखवतो, हे माझं बाळ आहे आणि कसं होईल याचं भविष्य सांगा. तर तो साधू चिंताग्रस्त दिसतो. राजांना त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो की हा साधू का बरं चिंताग्रस्त आहे. मग तो साधू ऍक्च्युली त्यांनी खूप सारी साधना केलेली असते आणि तो चिंताग्रस्त होतो. तर राजा म्हणतात की काय झालं, आमची काही चूक झाली का, माझ्या मुलाचं भविष्यात काही प्रॉब्लेम आहे का. तर ते साधू म्हणतात तुमचा मुलगा एकदम महान व्यक्ती होणार आहे आणि मला दुःख या गोष्टीचं आहे की तो जगाला असा संदेश देणार आहे, अशा म्हणजे असं ज्ञान देणार आहे की ते ज्ञान घेण्यासाठी तोपर्यंत मी या जगात नसणार आहे. त्यामुळे तुमचा मुलगा खूप महान व्यक्ती बनणार आहे, असं म्हणून ते साधू दुःखी होतात. तर राजांना वाईट वाटतं की अरे माझा मुलगा, राजाला असं वाटत असणार की राजाचा मुलगा राजा व्हावा. तर राजा खूप दुःखी होतो. तर राजा म्हणतो ठीक आहे, अजून लहान बाळ आहे, एकदम नवजात अभ्रक आहे, तर काही काही म्हणजे बघू पुढे काय होईल ते होईल. तर त्याच्यानंतर राजा ते साधू त्यांचा आदर सत्कार करून निघून जातात. राजा असं 2-4 ब्राह्मणांचा किंवा साधू संन्यासांचा विचार विनिमय घेऊन राजांच्या असं लक्षात येतं की हा मुलगा ना झाला तर एकतर मोठा राजा होणार किंवा एकतर संन्यासी होणार. तर राजा तर प्रयत्न करत असतात की माझा हा मुलगा मोठा राजा व्हावा, त्यानं भरपूर राज्य म्हणजे आजूबाजूचं गोळा करून सगळं छान राज्य करावं. म्हणून राजा लहानपणापासूनच असे महाल बनवतो, म्हणजे म्हणजे नवजात बाळ असल्यापासूनच राजा बुद्धांना 4 म्हणजे प्रत्येक ऋतूत वेगवेगळे महाल आणि तिथलं वातावरण तसं बनवतो की त्याला बाहेरची काही आठवणच येऊ नये. आणि त्यांचं वातावरण असं असतं की ते त्याला म्हणजे राजा इतकी काळजी घेतो की त्या मुलाला दुःख म्हणजे काय किंवा बाहेरच्या कुठल्याही गोष्टीची म्हणजे आठवण होऊ देत नाही. तर बुद्ध आहेत ना, तर पहिल्यापासूनच त्यांच्या आणि त्यांनी एक करुणा एक प्रकार आहे ना, तो इतका ओतप्रोत बुद्धांमध्ये भरलेला आहे ना, त्या करुणेमुळे जे म्हणजे त्यांना जे काही एनलाइटनमेंट झालं ना, इतकी त्यांच्या मनात करुणा आहे ना, तर बघा म्हणजे मॅडम म्हणतात ना, निर्मल मन, निश्चल मन. त्यांना कधीही वाटत नाही नसायचं की मी राजा आहे आणि मी राजकुमार आहे. त्यांनी कधीही त्यांच्या सवंगड्यांना असं ट्रीट केलं नाही की मी राजा आहे आणि मग म्हणजे शून्यातून म्हणजे निर्मल मन, निश्चल मन त्यांचं लहानपणापासून म्हणजे जन्मापासून त्यांचं निर्मल मन आणि निश्चल मन होतं. तर ह्याच्यात आता दुसरा संदेश ते देतात. काय होतं हे झाल्यावर ते त्यांचं म्हणजे भिक्षा घेऊन आल्यावर त्यांचे शिष्य भोजन करत असतात. तर बघा आपल्याला सवय असते ना, जेवताना आपण किती बोलत असतो. त्यावेळी सगळ्या शिष्य जी भिक्षा आणलेली असते ते सगळ्यांनी वाटून खायची, जेवढी असेल तेवढी, असा त्यांचा नियम असतो. आणि त्यावेळी बुद्ध त्यांना मौनाचं महत्त्व सांगतात. बुद्ध म्हणजे दरवेळी त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीतून एक एक संदेश देत असतात. तसंच जेवताना किंवा अन्न ग्रहण करताना बुद्ध सांगतात की सचेत अवस्थामध्ये म्हणजे जागरूक अवस्थेत आपण अन्न ग्रहण केलं पाहिजे. आपण जे काही खातो, जे काही पितो. व्हर्टेक्स वॉटर काम करतं म्हणजे कशासाठी करतं? जेव्हा आपण व्हर्टेक्स वॉटर करतो, तेव्हा त्या पाण्याला आपण अफर्मेशन देतो. ठीक आहे, अफर्मेशन नाही दिलं तरी आपण त्या पाण्याला धन्यवाद देतो, की ह्या पाण्यामुळे माझी तहान भागतेय किंवा मी ऊर्जावान होते. जी गोष्ट आपण इंटेन्शनली करतो त्याचा आपल्याला म्हणजे फायदा होतोच. हे आपण आत्ता बघतो. पण त्या काळात बुद्धांनी सांगितलं तुम्ही जे काही खाताय, पिताय ते सगळं अवेअरनेस मध्ये सचेत अवस्थामध्ये करायचंय आणि जेवताना मौन बाळगायचंय. जेवढं तुम्ही खाताना, पिताना जेवढं कमी बोलाल म्हणजे बोलायचंच नाही म्हणजे इन जनरल बुद्धांनी असं सांगितलं की तुम्ही मौन अवस्थेत सगळ्या गोष्टी करायच्यात. जेवढं तुम्ही मौनात राहाल तेवढं आपोआप तुम्हाला आतून तुमचा आवाज येईल आणि तुम्हाला सगळं ज्ञान मिळेल. त्यासाठी तुम्हाला बाहेर कुठेही जायची गरज नाही, कुठल्याही गुरुची दीक्षा घ्यायची गरज नाही, असं बुद्ध म्हणतात. असं कर बुद्धांचा आता जीवन प्रवास सुरू झालाय. ते मोठे मोठे होत जातात, खेळायला त्यांना सवंगडी भेटतात. असं जॉईंट फॅमिली असल्यामुळं त्यांचे 4 भाऊ आहेत ना, चुलत भाऊ वगैरे ते सगळे त्यांच्याशी खेळत असतात. बघा लहान बालक असतात तसंच सिद्धार्थ पण एक बालक असतात. आपल्याला जशा जशा अडचणी येतात किंवा जसं फिलिंग्स वगैरे असतात ते सिद्धार्थांना सेम होतं. फक्त त्यांना कळत नाही ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं.
तर ते छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आई आणि वडिलांना विचारत असतात. तर त्यांचे आई वडील असं मोस्टली हे करत असतात की त्यांना असं कुठल्याही गोष्टीचा विचार करून त्यांनी म्हणजे महालाच्या बाहेर वगैरे पडायला नको असं करून ते हे करतात. मग काय होतं बुद्ध जसजसे मोठे होत असतात तरी पण त्यांचे प्रश्न असे विचित्र असतात की ते त्यांच्या वडिलांना म्हणजे भाग पाडतात असा विचार करायला. जसं की राजांच्या दरबारात ते राजांना घेऊन मग बुद्धांना घेऊन जातात आणि म्हणतात, "तू बस ॲटलीस्ट बघत राहा. दरबार तुला आता कळणार नाही, पण बघ." मग ते जातात, बसतात. तर राजांच्या दरबारात असे खूप सारे मंत्री असतात. तर ना बुद्धांना कळतं की म्हणजे सिद्धार्थ म्हणतो की बाबा तुमच्या मंत्रिमंडळात इतके सारे मंत्री आहेत. ज्यातले खूप सारे मंत्री भ्रष्ट आहेत आणि ते कसे वागतात ते तुम्हाला कळतंय. आणि तुम्ही चांगले राजा असून सुद्धा तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान दिलेलं आहे. तर त्यांचे बाबा म्हणतात, "हो, तुला पण माहिती आहे की हे मंत्री असे-असे वागतात आणि तरीही ते आपल्या मंत्रिमंडळात आहे." तर मग ते सांगतात, "बघ मला राज्य चालवायचं आहे तर मला सगळ्यांना धरून चालायला लागणार. मी असं त्यांना डायरेक्ट तडकाफडकीने म्हणजे काढू शकत नाही दरबारातून. जेणेकरून काय होणार त्यांचे जे सपोर्ट मेंबर आहेत, त्यांना जे सपोर्ट करणारे लोक आहेत, त्यांना वाईट वाटणार आणि मग अराजकता फैलू शकते आपल्या राज्यात असं सांगतात. मग सिद्धार्थ मग त्याचे बाबा म्हणतात, "सिद्धार्थ तुला माणसांची इतकी जाण आहे, तुला कळतंय असं होऊ शकेल, तर तू राज्य म्हणजे गादी सांभाळ आणि तू उत्तम प्रकारे राज्य करू शकतोस असं मला वाटतं." तर गौतम बुद्ध म्हणतात, की "बाबा मला हाच तर प्रश्न आहे. म्हणजे हे सगळं माहीत असून सुद्धा तुम्ही त्यांना मंत्री म्हणून घेतलंय कशासाठी? तुम्हाला माहिती आहे ते चुकीचं वागतात, चुकीचं करतात, तरी तुम्ही शांतीचा म्हणजे शांती स्थापन करण्यासाठी हा सगळा निर्णय घेतला. तर मी पण तुमच्यासारखाच आहे. मी तुमच्या ठिकाणी असतो तर असं. तर मला याच प्रश्नांचं उत्तर शोधायचं आहे, की हे कसं करू शकता? जेव्हा आपल्याला गोष्ट माहीत असते, की ही चुकीची आहे, तरी पण काही-काही गोष्टींना आपण साथ देत असतो. म्हणजे इन जनरल ह्याच्यातनं मतितार्थ असा आहे. आपल्याला माहिती असतं हे चांगलं नाहीये, पण आपण काय करतो, नको उगाच भांडणं कशाला किंवा उगाच कशाला म्हणून आपण ते त्यांना निग्लेक्ट करतो म्हणा किंवा त्यांना आहे त्याच्यात एक्सेप्ट करतो आपण. तर इथं बुद्धांनी म्हणजे इथं असा संदेश होता त्यांचा, की जे आहे आणि जसं आहे हे एक्सेप्ट केलं ना आपण, तर आपल्याला अजिबात दुःख होत नाही. कुठल्याही गोष्टीत. आपण संसारात बघा किंवा आपल्या डेली आयुष्यात बघा, कामाच्या ठिकाणी बघा किंवा आपल्या घरच्या ठिकाणी. जिथं आपण ज्या गोष्टी जशा आहेत तशा स्वीकारतो, तेव्हा आपल्याला त्याचं अजिबात दुःख होत नाही आणि आनंदानं कुठलीही गोष्ट बघा मग. तो नवरा असू दे, आपली मुलं असतो. आपला अट्टहास असतो, मुलांनी अभ्यास करायलाच पाहिजे. पुन्हा आपण म्हटलं तसं वागायला पाहिजे. आपण म्हटलं ना टीव्ही बंद कर, त्यानं करायला पाहिजे. तर आपण आपल्या प्रमाणात त्यांना जोपर्यंत आपण आपली मतं किंवा आपले विचार त्यांना आणि आपल्याला कधी चांगलं वाटतं माहितीये का? समोरच्यानं आपल्या मनासारखं केलं ना, तर आपल्याला म्हणजे आपण आनंदी असतो. हां, मॅडम तुम्ही काय म्हणत होता? काय म्हंटलत? नाही, तुमचा आवाज येत होता. मला वाटलं तुम्हाला काही बोलायचंय. नाही, माझं नव्हतं येत. बंद होतं माईक. ओके. दुसऱ्या तर कोणाचं असेल नाही. हां. तर बुद्धांचं असं म्हणणं आहे, की एक्सेप्टन्स हे एक दुसरा संदेश त्यांनी आणि ते काय करत असतात माहितीये का? छोट्या-छोट्या गोष्टीतून शिकतात. या पुस्तकातून मला असं जाणवतंय. जसं आपण जर अवेअर राहू ना, आपल्याला बघा छोट्या-छोट्या गोष्टीतून रिअलाईज होतं, की हे असं नाही, हे असं आहे. त्यासाठी आपल्याला कुठल्याही बाह्य गोष्टींची गरज नाही. त्याच्यासाठी फक्त आपल्याला जागरूक राहायला पाहिजे. आणि आपण जागरूक कधी होऊ शकतो? जेव्हा आपण आपल्या श्वासावर लक्ष ठेवून आपल्या सोलशी जेव्हा डायरेक्ट कनेक्ट होतो, तर त्याकडून आपल्याला ऑटोमॅटिक सगळा गाईडन्स भेटत असतो. जसं की मॅडम म्हणतात, मॅडमना कोणी सांगत नाही हे पुस्तक घ्या किंवा हा कार्यक्रम सुरू करा. का? कारण त्या जागरूक आहेत, त्यांच्या सोलशी कनेक्ट आहेत आणि त्या सोलशी कनेक्ट असल्यामुळं त्यांच्या आजूबाजूला किंवा त्यांच्या सोलला जी गरज आहे किंवा ते ज्या काम करत आहे, ऑटोमॅटिक त्यांना जे पाहिजे आहे, तेच त्यांच्याकडून काम होतं. त्यामुळं बुद्ध म्हणतात, की आपण सचेत राहून, मौनात राहून जे काही ग्रहण करायचं म्हणजे अन्न असू दे, पाणी असू दे, विचार असू देत, ते सचेत अवस्थेमध्ये राहून ग्रहण करायचं. यानंतर हे सगळं झाल्यावर गौतम बुद्धांच्या वडिलांना लोकं म्हणतात, की
एक काम करा, सिद्धार्थ तर हुशार आहे, खूप बुद्धिमान आहे. तुम्ही एक काम करा, की त्याचं लग्न करून द्या. जेणेकरून तो म्हणजे त्याला आपोआपच म्हणतात ना, एक-एक बघा गावी असे म्हणतात, जे की दारू पिणारे वगैरे लोकं असतात ना, त्यांना म्हणतात, "काही नाही लग्न करून द्या, आपोआप सुधारेल तो." म्हणजे खूप सारे आपण ऐकतो, की त्याचं लग्न करून. तसंच सिद्धार्थाच्या बाबतीत होतं, की त्यांचं लग्न केल्यावर ते आपोआप संसारात रमतील आणि राज्यकारभार करतील असं होतं. मग काय होतं बघा, म्हणजे ह्याच्यातून अशी शिकवण आहे आपल्याला आपल्याला मिळालेले जे लोक आहेत आपल्या आयुष्यात, जोडीदार म्हणून, मुलगा म्हणून किंवा आपले जे काही नातेवाईक म्हणून, ते आपल्या कर्मधर्म संयोगाने असतात आणि आपण जसे असतो तसेच ते आपल्याशी रिलेटेड. म्हणजे आपल्या सोबतचे जे लोक आपल्याला वाटत असेल असे वागतात, तर ते आपल्यामुळं तसे असतात. आपल्यामुळं ते तसे असतात. जसं की सिद्धार्थ ना मग त्यांचं ते वधू शोधायचा कार्यक्रम असतो ना, तो होतो. खूप साऱ्या राज्याच्या लोकांना आमंत्रण दिलं जातं. त्यांच्या वडील, आई-वडील आणि त्यांची मुलगी येते सिद्धार्थांना भेटायला किंवा त्यांच्याशी लग्न करायला सगळेच उत्सुक असतात. कारण ते दिसायला खूप सुंदर आणि तेजस्वी असतात. म्हणजे असं नाही की गोरे वगैरे असे नाही, पण त्यांच्याकडे बघितल्यावर एक प्रकारचं तेज असतं. जे सर्वसामान्य लोकं जे की साधना करतही नाहीत, त्यांनाही ते म्हणजे जाणवतं, की काहीतरी आहे बाबा. बघा एखाद्या व्यक्तीची पर्सनॅलिटी बघितली ना, आपल्याला वाटतं वाह! किती छान आहे ना. त्यावेळी आपण नाही बघत त्याचं शिक्षण काय किंवा त्याला बघूनच आपल्याला कळतं, किती अरे वाह! किती छान वाटतं ना यांना बघून, तसं. तर खूप सारे मग जेव्हा वधू येतात ना, म्हणजे त्यांना ज्यांच्याशी लग्न करायचंय, तर त्यांच्याकडे एक जवाहिरांचं ताट म्हणजे सोन्या, मोती वगैरे दागिने असतात त्या ताटात. जी मुलगी येईल त्यांना एक-एक दागिना द्यायचा असतो. तर अशा खूप साऱ्या राज्यांच्या मुली येतात. असं करून ना, मग ते डायरेक्ट ताट समोर ठेवतात आणि म्हणत असतात, की "हे घ्या, तुम्हाला ह्याच्यातला कुठला दागिना आवडतो तर तुमचं तुम्ही घ्या." पण बऱ्यापैकी मुली घेत नाहीत. मग नंतर त्यांना कळत नाही कुणाला कुठलं द्यायचं काय. ते काय करतात, हाताला जो दागिना येईल तो प्रत्येक मुलीला येतात. मग असं करत-करत त्यांच्या ताटात थोडेफार मोजके दागिने शिल्लक राहतात. तेव्हा त्यांच्या शेजारच्या राज्याची एक युवती त्यांच्या समोर येते आणि ते असंच नॉर्मली हात लावतात एका दागिन्याला आणि ते तिला द्यायचा प्रयत्न करतात. तर ती मुलगी म्हणजे असते यशोधरा, जी की त्यांची होणारी पत्नी. तर ना आतापर्यंत खूप साऱ्या मुली होऊन गेल्यामुळे त्यांच्या त्या ताटात दागिने उरलेले नसतात. जे काही उरलेले असतात मग त्यांना म्हणतात, "आता माझ्याकडे एवढंच म्हणजे काहीच नाही उरलेलं, एक काम करा." मग सिद्धार्थ आपल्या गळ्यातला मोत्यांचा हार काढतात आणि त्यांना देतात. तर ती म्हणते, "ती नाही, 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 काही हरकत नाही." तर ते म्हणतात, "माझ्याकडे काहीच नाहीये, मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. तर हे माझ्या गळ्यातला हा हार तुमच्यासाठी योग्य आहे असं मला वाटतं." ते म्हणतात त्या यशोधरा ती मुलगी म्हणते, "नाही, नाही, काही हरकत नाही. तुम्ही काही दिलंच पाहिजे असं. अजून एक काम करा, की अजून कोणी मुली राहिल्या असतील तुमच्या ह्याच्यात जे काही 1-2 दागिने उरले ते त्यांना द्या. मी तुम्हाला भेटले हेच." मग सिद्धार्थांना आश्चर्य वाटलं. ही पहिली मुलगी अशी आहे, की जी दुसऱ्यांना द्या म्हणते आणि स्वतःला काही नको म्हणते. त्यांना थोडंसं त्याच्याबद्दल वाटतं, की कोण आहे. मग हे सुरू होतं. पण तोपर्यंत काही निर्णय होत नाही, की कुठल्या मुलीशी लग्न करायचं असं. त्याच्यानंतर ते ना राज्यात म्हणजे फिरण्यासाठी म्हणजे राज्याचा कारभार बघण्यासाठी वगैरे मित्रांसोबत त्यांचे वडील ना त्यांना बाहेर म्हणजे जास्त दूर नाही म्हणजे गरीब लोकांच्यात नाही, सर्वसामान्य लोकांच्यात पाठवतात. जेणेकरून तर तिथं ते बघतात एक मुलगी आहे ना एका गरीब आणि अनाथ मुलांची म्हणजे जे की आजारानं त्रस्त असतात त्यांची सेवा करत असते. अचानक जाता-जाता त्यांना दिसतं. तिथे त्यांना खाऊ-पिऊ घालते. ते बघतात तर ती मुलगी असते जी त्यांना भेटलेली असते ना ती यशोधरा. त्याच्यानंतर ते शेजारच्या राज्यातच राहत असल्यामुळे त्यांचे आई-वडील येतात आणि म्हणतात, की आमच्या मुलीचं स्थळ असं-असं आहे. मग सिद्धार्थांना पण वाटतं, की किती करुणामय मुलगी आहे, म्हणजे सात्विक आहे. असं म्हणून त्यांचं त्या यशोधरेशी लग्न होतं. यशोधरेशी लग्न झाल्यावर अ, हां, या पुस्तकात हे पण दिले त्यांच्या आईचं नाव महामाया सांगितलं ना, तर त्यांच्या आई पण ना त्यांच्या सुनेला इतकं सारं म्हणजे हे करते ना, तिला जसं हवं तसं. मग काय करतात, अरे नवविवाहित जोडपं आहे, तर त्यांना त्यांचं आयुष्य चांगलं राहू दे, म्हणून ते दोघं म्हणजे राजा आणि राणी सिद्धार्थ म्हणजे गौतम बुद्धांना आणि त्यांच्या बायकोला वेगळ्या ठिकाणी पाठवतात, म्हणतात राहा. तर त्यांच्या हाताशी नोकर-चाकर सगळे लोकं दिलेले असतात. तरी पण अ, गौतम बुद्ध आणि यशोधरा असे राहतात, की ते सगळी कामं स्वतःची कामं स्वतः करतात. नोकरांना नाही सांगत, की त्यांच्याकडे नोकर असून सुद्धा. ते म्हणतात, "काही नाही, तुमचंच काही करायचं असतं का?" आता ते नवीन असल्यामुळे सगळी लोकं आणि ते सगळ्यांचा आदरातिथ्य करत असल्यामुळं त्याच्याकडे खूप सारे लोकं येतात. म्हणजे दरबारातले म्हणा किंवा सर्वसामान्य जनतेतले लोकं पण यायची मुभा त्यांच्याकडे असते.
तर त्यांचे वडील म्हणतात, "तू राजा आहेस, तू असं सर्वसामान्य सगळ्यांनाच तू तुझ्या घरात घेऊन राहिलास, तर असं म्हणजे कसं शक्य आहे ना?" तर मग सिद्धार्थ म्हणतात, "नाही, आता सध्या तरी मला हीच गोष्ट योग्य वाटते, की जे माझ्याकडे येतात तो माझा अतिथी आहे." म्हणून बघा, जे लोकं आपण म्हणजे द्वैतात पण बघा, द्वैत म्हणजे आपण आपल्या संसारात पण बघत असतो. ज्या स्त्रिया किंवा जे लोकं पाहुण्यांचा खूप जास्त आदर-सत्कार करतात, आलेल्या सगळ्यांना खाऊ-पिऊ घालतात, त्यांच्या घरी खूप पाहुणे येतात बघा. आणि जे लोकं काहीच करत नाही ना, त्यांच्या घरी कोणी जात नाही. तर ह्यातून सांगायची गोष्ट म्हणजे अ, शिकवण अशी, की जे करतात, जिथून काही मिळत असतं, आपण तिकडे जात असतो. म्हणजे काही गोष्ट घ्या, आपल्याला कुठून काही खायचीच गोष्ट असं नाही, ज्ञान वगैरे. जिथून ज्यांच्या सोलला जे आवश्यक असतं, जे तिथून मिळत असतं, ते ऑटोमॅटिक आपण तिथे जातो. तर हे एक लर्निंग होतं त्याच्यातून. सिद्धार्थ म्हणतात हां, ते त्यांचा नवीन संसार सुरू करतात. मग यशोधरा ऑलरेडी करुणामय असते आणि ती काय करते, खूप म्हणजे अ, सगळ्यांची सेवा करत असते. खूप छान म्हणजे तिचा खूप म्हणजे काय म्हणतात सेवा देण्याचा खूप म्हणजे भाव असतो अगोदरपासून. असं नाही की ती राजघराण्यात आली म्हणून असं नाही. तर ती ॲज इट इज अगोदरपासूनच तिचा भाव असा असतो. तर सिद्धार्थांना यशोधरा भेटावी हे कोणाचं म्हणजे हे नियतीनंच ठरवलेलं असतं. ती त्यांचा लाईफ पार्टनर म्हणून, त्यांचा सोल म्हणून त्यांचं ऑलरेडी डिसाईड होतं आणि ते लोकं जीवनसाथी म्हणून एक आहे. आणि ते बरोबर एकमेकाला मॅच होते. म्हणजे सिद्धार्थ समाजसेवा करतायत आणि यशोधरा अशी म्हणजे सगळं घ्यायचं नादाला आहे असं नव्हतं. ते दोघंही सेम सोल होते. म्हणजे सगळी बुद्धांच्या मनात करुणा होती तशी यशोधरेच्या त्याच्यापेक्षा जास्त. यशोधरा तर म्हणजे त्यांची बायको तर अशी होती की बुद्धांपेक्षाही हायर लेव्हल. म्हणजे तिला तिला दुसऱ्यांचं दुःख अजिबात बघवलं जायचं नाही. तर सिद्धार्थांचं म्हणजे हेच झालं, की मी माझ्या बायकोला तिला म्हणजे दुसऱ्यांचं त्रास बघून इतकं दुःख होतं. तर मग त्यांना ते मग असे विचार करत होतात, की हे दुःखच मला पूर्ण म्हणजे नाहीसं करायचं. सगळं म्हणजे सगळ्या जनजाती, सगळे माणसं कसे सुखी होतील किंवा ते आनंदी कसे राहतील. हे दुःख हा शब्द आयुष्यात कुठून आलाय आणि त्याचं निर्मूलन काय? इथून बुद्धांचा जीवन प्रवास सुरू होतो. मग बुद्ध थोडे-थोडे गर्भात लक्ष घालायला लागतात. मग ते जे त्यांच्या आजूबाजूला घडत असतं त्याच्यावरून ते विचार करतात आणि अ, म्हणजे शिकतात किंवा विचार करायला लागतात. हे असं का होतं? का होतं? मनुष्याचं सगळ्यात म्हणजे त्या सगळ्याच लोकांना दुःख आहे. मग ते म्हणतात मला दुःख हे दुःख का येतच तरी का? का दुःखी होतो आपण? तर याचं सोल्युशन काढायचं आहे. तर ते मग आता त्यांचा संसार पण बऱ्यापैकी चाललेला असतो. अ, मग बुद्धांना ना, मग ती यशोधरा असते, ती एक दिवस रात्री झोपलेली असते आणि तिला रात्री झोपेत इथं 1-2 वेळा ना स्वप्नांचा संदर्भ आला. म्हणजे बघा आपण कधी-कधी आपल्याला स्वप्न पडतं पण एक-एक म्हणतात ना, आम्हाला रात्री स्वप्न पडलं तर सकाळी उठल्यावर काही आठवत नाही. का? कारण आपण जागरूक नसतो म्हणून. मोस्टली आपण जसं मॅडमनी सांगितलं, की स्वप्न म्हणजे आपल्याला ते इंडिकेशन असतं कधी-कधी, की काय होणार आहे वगैरे. तसं यशोधरेला स्वप्न पडतं, की सिद्धार्थ आहेत ना, त्यांना सोडून जात आहेत. आणि मग ते त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते, की "तुम्ही आत्ता जाऊ नका आणि आता तुम्हाला गरज आहे." तर सिद्धार्थ त्यांना स्वप्नातच सांगतात, की "नाही, मला आता जावं लागेल. मी परत येईन. फक्त मला माझ्या प्रश्नांचं उत्तर मिळालं तर मी कपिलवास्तूत परत येईल." कपिलवास्तू म्हणजे त्यांच्या वाड्याचं, राजगृहाचं नाव असतं. तर परत येईन असं. तर मग त्या म्हणतात, की "नाही, पण आता मला तुमची गरज आहे म्हणजे लाईफ पार्टनर म्हणून." तर बुद्ध म्हणतात, की "तू तेवढी सक्षम आहेस, की माझ्या अपरोक्ष तू म्हणजे चांगला हे करू शकतेस, म्हणजे राहू शकतेस आणि मी परत येणार असं करू." मग ती झोपेतून एकदम दचकन जागी होते आणि उठते, "सिद्धार्थ उठा, उठा मला." मग तिला खूप घाम वगैरे असतो. मग सिद्धार्थ म्हणतात, "काय झालं? तू का एवढी घाबरलीस?" तेव्हा ती त्यांचं स्वप्न सांगते. तर ती म्हणते, की मग सिद्धार्थ एकदम स्माईल करतात. म्हणजे त्यांना ऑलरेडी जे वाटत असतं ते स्वप्न ते यशोधरेला त्यांच्या बायकोला पडलेलं असतं. मग दुसरा दिवस उगवतो. सिद्धार्थ म्हणतात, की मग ते म्हणतात, "आता तू आराम कर. मी तुला सगळ्या गोष्टी समजून सांगतो." मग दुसरा दिवस उगवतो. बोलता-बोलता सिद्धार्थ हा विषय काढतात आणि म्हणतात, "हां, मला खरंच जाणून घ्यायचं आहे. मला माझ्या प्रश्नाचं फक्त उत्तर मिळवायचं आहे, की हे दुःख कसं नाहीसं होईल सगळ्यांच्या ह्याच्यातून आणि त्याच्यासाठी मला जावं लागेल, साधना करावी लागेल आणि त्याच्यासाठी मला तुझी साथ आवश्यक आहे."
कारण राजा आणि राणीला सांगितलं तर ते काय अलाउ करणार नाही. तर तू आहेस की मला साथ देऊ शकतेस आणि मी परत येणार. मग तेव्हा ती यशोधरा सांगते की तुम्ही आता लगेच जाऊ नका, कारण आपल्याला आता बाळ होणार आहे. मग ती विचारते तुम्हाला मुलगा होणार आहे, तुम्हाला मुलगा झालेला आवडेल की मुलगी झालेली आवडेल. तर सिद्धार्थांना कळत नाही की काय प्रश्नाचं उत्तर द्यावं, मुलगा की मुलगी. कारण त्यांना बर्थ मध्ये म्हणजे जन्म म्हणजे काय वगैरे हे सगळ्या गोष्टींचं ऑलरेडी रहस्य असतं. तर सिद्धार्थ असतात आणि म्हणतात का, मग ती सांगते की आपल्याला बाळ होणार आहे असं, त्यामुळे आता तर तुमची गरज आहे, तुम्ही जाऊ नका. तर सिद्धार्थ शांत होतात. ते म्हणतात ही सगळी गोष्ट आनंदाची पहिल्यांदा राजांना सांगा, त्यांना खूप आनंद होईल की त्यांना पौत्र म्हणजे नातवंड होणार आहे असं ऐकून. तर असं करून ते ती गोष्ट सांगतात की मग सगळ्यांना आनंद होतो. मग यशोधरेची खूप काळजी घेतली जाते. तर यशोधरा आहे ना, पोटात बाळ असताना सुद्धा तिची कामं करायचं म्हणजे ती करून येणं, म्हणजे ज्या आजारी लोकांची सेवा करणं वगैरे ते चालूच असतं तिचं. कारण ती ऑलरेडी एनलायटन सोल असते आणि ती आधीपासूनच ते करत असते. तर असं करून एक दिवस आहे ना, मग महाराणी असतात त्या म्हणतात आता त्यांच्या बाळंतपणाची तारीख जवळ येते. ते म्हणतात तू तू नको बाळंतपणासाठी माहेरी नको जाऊ, इथे सगळ्या सुखसोयी आहेत, तर तू आपण इथंच तुझं बाळंतपण करूया. त्यांच्यासाठी म्हणजे स्पेशल दाई म्हणजे त्या काळात सुईण म्हणायचं किंवा दाई त्यांची व्यवस्था केली जाते. आणि एक दिवस मग बुद्ध तर वडील होणार असतात. बुद्ध काय करत असतात माहितीये का? फक्त ते तेव्हापासून एवढे शिकलेले असतात की त्यांनाही सेम दुःख होत असतं. या पुस्तकात जसं ना आपल्याला बघा, जसं की काही त्रास झाला ना त्यांना पण आतून असाच राग येत असतो किंवा असंच दुःख होत असतं, हे असं का होतंय? आणि फक्त ते विचार करत असतात की ह्या गोष्टीतून मार्ग कसा काढायचा. तर त्यावेळी ते फक्त काय करतात, ते एका ठिकाणी शांत बसतात, दीर्घ श्वास घेतात आणि त्यांचं हृदयावर लक्ष केंद्रित करतात आणि ती परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करतात. ते डायरेक्टली असं म्हणजे जर हृदय मेडिटेशन मेडिटेशन म्हणतो ना ते करत असतात. मग प्रसव काळासाठी यशोधरा जाते एका महालात. पण त्या काळात बघा, त्या महालात म्हणजे जरी गेली तरी ते यशोधरेचा जेव्हा ती बाळंत काळ येतात तिला, तेव्हा ती जोरजोरात ओरडते. तिचा आवाज ऐकून बुद्धांना असं त्यांच्या हृदयात चीर होते, किती म्हणजे तिला त्रास होतोय. त्यांना आठवतं की माझ्या आईचा मृत्यू असाच झालेला आहे माझ्या जन्माच्या वेळी. तर तेव्हा त्यांना रिअलायझेशन होतं की अरे म्हणजे स्त्रीला किती म्हणजे त्याचा दुसरा रिबर्थ आहे त्यांची आणि किती कष्टातून आणि किती दुःखातून म्हणजे माझ्या आईलाही किती वेदना झाल्या असतील. आणि ते रिअलाइज करतात आणि त्यांच्या डोळ्यात आपोआप पाणी यायला लागतं. ही परिस्थिती सांभाळण्यासाठी ते शांत बसतात, दीर्घ श्वसन करतात आणि थोड्या वेळासाठी ध्यानात ध्यानात बसतात. आणि हा त्यांनी इथं हे पण सांगितलं की जेव्हा ते म्हणजे नवरा बायको म्हणून असतात ना, तेव्हा दोघंही सेम सोल म्हणजे त्यांचा सोलचा पर्पज एक असल्यामुळे ते दोघंही कुठल्याही याचं सोल्युशन मिळवण्यासाठी ते दोघंही ध्यानाला बसायचे. तर त्यांना असं वाटलं ना ह्याचं सोल्युशन नाही, तर ते डायरेक्ट दोघंही ध्यानाला बसायचे. किती वेळ ध्यान करायचे ते माहित नाही. आणि त्यांच्या आजूबाजूला पूर्ण म्हणजे तळं, कमळाची फुलं, सगळे पक्षी, बगीचा हे सगळं असल्यामुळं ते ऑलरेडी निसर्गात जाऊन त्यांनी सांगितलं एका तळ्याच्या काठी बसून ते दोघंही ध्यान करायचे. आणि त्याच्यानंतर मग ध्यान झाल्यानंतर आपोआप त्यांना त्यांच्या याचं उत्तर मिळायचं. काही काही प्रश्नांची उत्तरं नाही मिळायची. तर हा प्रश्न बुद्धांना हा प्रश्न होता की दुःख का होतं आणि याचं काहीतरी सोल्युशन असेल. तर ते जेव्हा यशोधरा प्रसव कळा देत असते, बाळंत कळा देत असते, तेव्हा त्यांना खूप त्रास होतो. त्यांना आतून ते डोळ्यातून पाणी यायला लागतं. किती त्रास होतो यशोधरेला. आणि ते मनोमन प्रार्थना करतात की म्हणजे ती व्यवस्थित राहू दे, सुखरूप राहू दे. खूप वेळ झाल्यानंतर ते प्रयत्न करत असतात की त्यांचा आवाज त्यांच्या कानावर येत असतो. यशोधरा ओरडत असते, तिला त्रास होत असतो. तर ते बुद्ध काय करतात, ध्यानाला बसतात बाहेरच आणि प्रयत्न करतात की तो म्हणजे त्यांना त्या गोष्टीचा त्रास होईल. पण त्यांच्या कानावर त्या यशोधराचे आवाज पडत असतात आणि त्याच्यामुळं त्यांचं काही ध्यान तसं म्हणावं तसं लागत नाही. त्यांना आतून तेच वाटत असतं तिला किती त्रास होतोय वगैरे असं. म्हणजे म्हणजे बघा, असं नाही की बुद्ध पहिल्यांदाच ध्यानाला बसले आणि त्यांचं ध्यान लागलं. आपल्यासारखंच म्हणजे त्यांचाही प्रवास, त्यांच्या जर्नी सेम आपल्यासारखाच आहे, की त्यांनाही कळत नव्हतं की ध्यानाला बसल्यावर काय काय गोष्टी आठवायच्या, दरबारात काय झालं ते आठवायचं वगैरे. तर ते प्रयत्न करतात आणि एकदमच यश त्यांचा आरडाओरड्याचा आवाज बंद होतो आणि लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येतो. मग बाहेर येतात सेवक आणि सांगतात की राजा तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त झालेला आहे. आणि मग बुद्ध ध्यान सोडतात
आणि म्हणजे मनोमन ब्रह्मांडी ऊर्जेला नमन करतात, ग्रॅटिट्यूड व्यक्त करतात आणि त्या बाळाला भेटायला जातात. आणि त्या बाळाला बघितल्या बघितल्या बुद्ध म्हणतात की याचं नाव राहुल असेल आणि ते त्यांच्या मुलाचं नाव राहुल ठेवतात. ते जे पुत्ररत्न प्राप्त झालेलं असतं ना ते पण तितकंच तेजस्वी असतं जेवढं बुद्ध असतात. म्हणजे हे सगळे एनलायटन फॅमिली मेंबर आहेत आणि त्याच्यामुळे ते एका फॅमिलीत जन्माला येतात असं म्हणायचं. आणि आता म्हणजे राहुलचा जन्म कसा झाला ते सांगतात. आता ते शिष्यांना जी गोष्ट सांगत असतात तर तिथं पण त्यांचा मुलगा स्वतः राहुल तिथं उपस्थित असतो. तर त्यावेळी ते गोष्ट सांगत असतात. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आहे की बुद्ध म्हणतात की जम्बू वृक्ष के नीचे ही गोष्ट आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना म्हणजे बुद्ध त्यांच्या शिष्यांना सांगत असतात. हा जेव्हा ना बुद्ध म्हणजे सिद्धार्थ त्यांच्या बाळाला त्यांच्या बायकोजवळ जातात, त्यांच्या बाळाला हातात घेतात, तेव्हा त्यांना एक अनामिक ऊर्जा जाणवते. म्हणजे म्हणजे लहान बाळाला बघा आपल्याला बघितलंही किती छान वाटतं, म्हणजे एकदम मस्त वाटतं. तर तसं त्यांना जाणीव होते. त्यांना खूप आनंद होतो त्या बाळाला बघितल्यावर. आणि ते म्हणतात की आता म्हणजे याचं नाव राहुल वगैरे ठेवायचं. आणि त्याच्यानंतर बघा ते घराणा जन्मल्यामुळे आल्यामुळे ना त्यांच्याकडे ते पंडित वगैरे येतात मंत्र उच्चार करायला वगैरे वगैरे असं. तेव्हा बुद्धांना प्रश्न पडतो की हे पंडित लोकच का म्हणजे हे मंत्र म्हणतात. त्या काळी वर्णव्यवस्था असल्यामुळे ब्राह्मण लोक ते काम करतात. म्हणजे वर्णाचा तुम्ही हे घेऊ नका. तर ते चातुर्वर्णांप्रमाणे तिथं तसं कार्य होत असतं. तर बुद्ध म्हणतात की हे मंत्र उच्चार करता आपण का नाही करू शकत. तेव्हा त्यांची आई म्हणते आपण नाही करू शकत कारण हे आपलं परंपरागत असंच चाललंय. तर बुद्ध काय करतात ते त्यांच्या म्हणजे ते त्यांच्याकडून मंत्रोच्चार किंवा हे का म्हणायचे ते म्हणतात हे का म्हणायचं काय असं मंत्र उच्चार करून वगैरे जर होणार असतं तर मग सगळ्यांनी मंत्र उच्चार करून सगळेच बुद्धिमान वगैरे झाले असते असा त्यांचा प्रश्न असतो. तर ते त्याच्यातून आहे ना त्यांच्याकडे जाऊन ते मंत्रोच्चार शिकतात किंवा ती विद्या शिकून घेतात किंवा कुठले स्तोत्र वगैरे ते म्हणत असतात ते शिकून घेतात. त्याच्यानंतर ना ते एका नदी किनाऱ्यातून जात असतात आणि ते असं ऐकतात की ह्या नदी स्नान केल्या जसं की गंगे स्नान केल्यामुळे बघा म्हणतात ना गंगेत स्नान केल्यामुळे सगळी पाप धुतली जातात आणि पवित्र होतात. तर त्यांच्यासोबत त्यांचे सहकार्य असतात आणि म्हणतात की ते सांगतात की हा मी असं ऐकून आहे की याच्यात स्नान केल्यामुळे तुम्ही सगळ्या पापातून मुक्त व्हाल किंवा सगळे तुमचे पाप धुतले जातील. मग सिद्धार्थ म्हणतात जर असं असेल तर या नदीतले मासे किंवा जे जलचर राहतात ते तर किती शुद्ध असायला पाहिजेत किंवा ते किती पवित्र असायला पाहिजेत की ते नेहमीच या पाण्यात राहतात. म्हणजे याचा अर्थ असा की म्हणजे सिद्धार्थांना असं म्हणायचं होतं की आपण जे म्हणतो ना यात स्नान केल्यामुळे आपल्याला आपले सगळे पाप धुतली जातील तर ते चूक आहे. सिद्धार्थ म्हणतात असं असतं की ते त्या ह्याच्यात राहणारे जलचर पण किती म्हणजे सगळ्यात काय म्हणतात ते सगळ्यात शक्तिशाली होऊ शकतात किंवा ते एकदम पवित्र असतील. तर मग त्यांचे सहकारी नाही असं नाही. मग याचा मते जातं. मग त्यांचे सहकारी म्हणतात ते तुमचे पाप धुतले जातील की नाही माहित नाही पण आपलं तुमचं शरीर तरी याच्यात स्नान केल्यामुळं स्वच्छ होऊ शकतं एवढं मी सांगू शकतो. सिद्धार्थ या गोष्टीसाठी तर म्हणतात हा बरोबर आहे तुमचं. पाप धुतील का नाही माहित नाही या गंगा स्नानात किंवा या नदीच्या स्नानातून पण तुमचं शरीर तर नक्कीच स्वच्छ होईल. हे या विषयावर ऍग्री करून ते पुढं चालायला लागतात. हे ते त्यांच्या शिष्यांना सांगत असतात. त्याच्यानंतर अजून एक सांगितलं की यशोधरा ना खूप म्हणजे करुणामय असते आणि ती ह्याच्या अनाथ गरीब मुलांची सेवा करते. एकदा काय होतं की यशोधरा ना एका अनाथ मुलांचा तिला कोणता तरी आजार झालेला असतो तर ती त्याची सेवा करण्यासाठी राज्यात जात असते आणि त्या लहान मुलाचा अचानक मृत्यू होतो. आणि ती यशोधरेला इतकं वाईट वाटतं की ती येते आल्या आल्या महालात ध्यानाला बसते. ती ध्यानाला बसल्यावर पण तिच्या आतून त्या मुलासाठीची ती करुणा वाहत असते. ती डोळ्यातून आपोआप धारा व्हायला लागतात. म्हणजे आपोआप आपोआप पाणी यायला लागतं. सिद्धार्थांना कळतं की अशी कोणती तरी गोष्ट झाली आहे की त्यांना दुःख झालेलं आहे. म्हणजे त्यांच्या बायकोला दुःख झालंय. मग ते सांगतात की
त्या मुलाचा म्हणजे मृत्यू झालेला आहे म्हणून, म्हणजे ते ज्यांची सेवा करतो त्या लहान मुलाचा मृत्यू झालेला. तर सिद्धार्थ म्हणतात की ठीक आहे, आपण त्यांचं म्हणजे अंतिम संस्कारासाठी मी पण तुमच्या सोबत येतो, आणि ते त्यांच्या अंतिम संस्काराला जातात. ही गोष्ट त्यांना कधी आठवते माहितीये? त्या मुलाचा मृत्यूची गोष्ट ही पूर्वी झालेली गोष्ट असते. पण जेव्हा ते त्यांच्या मुलाला हातात घेतात ना त्यांच्या, तेव्हा त्यांना जाणवते ह्या मुलाचा जन्म तर झाला आहे, पण याचं पुढे काय? म्हणजे याही मुलाचा जन्म झाल्यानंतर त्यांनी जे लहान मुलाचा मृत्यू झालेला बघितला असतो, म्हणजे त्याला इथून तिथपर्यंतच पोहोचायचं आहे हे त्यांना कळतं. म्हणजे त्यांनी त्या लहान मुलाचा मृत्यू बघितला असतो, पण त्याचाही असाच जन्म झाला असेल ना, म्हणजे ज्याचा मृत्यू झाला तो. तिथून त्यांची खोज सुरू होते आणि ते म्हणतात की म्हणजे इथून त्याचा प्रवास काय आहे तो सुरू होतो. मग म्हणजे हे कधीची गोष्ट आहे, जेव्हा त्यांच्या मुलाचा म्हणजे ते सांगत असतात शिष्यांना त्यावेळेची. तर त्या मुलाचा मृत्यू त्यांना म्हणजे त्यांच्या मुलाच्या जन्मावेळी त्यांनी एका लहान मुलाचा मृत्यू बघितलेला तो आठवतो, आणि ते म्हणतात म्हणजे याचाही असंच होणार, म्हणजे याचा जन्म झाला तर ऑफकोर्स त्याचा एंड मृत्यूने होणार. याच्या बीच मध्ये जे त्याला दुःख किंवा जे काही भोगायला लागणार आहे ते दुःख कसं नाहीसं होईल त्याच्यासाठी मग ते यशोधरेला मग त्यांचा मुलगा मोठा होत राहतो, आणि एक दिवस ते असा निर्णय घेतात की आपल्याला या राज्यातून बाहेर पडायचं आहे म्हणून. ते तसं त्यांच्या पत्नीला कल्पना देऊन ठेवतात की मी आता निघणार आहे, पण मी तुला असा विश्वास देतो की आता तू या राहुलला मोठं कर, आणि मी एक दिवस मला ज्या माझ्या प्रश्नांचं उत्तर मिळालं की मी एक दिवस नक्की परत येईल. त्यामुळं तू तुझं काम आहे ते चालू ठेव. त्यांची पत्नी पण या गोष्टीसाठी राजी होते की हा त्यांना जे पाहिजे ते, म्हणजे बघा ती असती तर आपण असं तर किती भांडण वगैरे केलं असतं, नाही जायचं नाही हे करायचं, आपण किती गोष्टी आपल्या घरच्यांवर लादत असतो. ती यशोधरा एनलायटन सोल असते, त्याच्यामुळे ती त्यांना म्हणते हा ठीक, ती मान्य करते, ठीक आहे मी राहुलची जबाबदारी घ्यायला तयार आहे. आणि मग ती विचारते की तुम्ही आता माझ्याशी लग्न वगैरे केले, म्हणजे हे तुम्ही आता जाता तर तुम्ही तुमच्या जबाबदारीतून पळ काढताय, बरोबर? तुमचा मुलगा असताना तुम्ही बाहेर हे म्हणजे सत्य शोधायला जाताय, तर ही तुम्ही तुमच्या हा पळपुटेपणा नाही का? तर सिद्धार्थ म्हणतात नाही, हा पळपुटेपणा नाहीये, आणि मी माझं म्हणजे कर्तव्य पूर्ण केलंय, म्हणजे तुम्हाला सांगितलं तसं मी थांबलोय या मुलात. तर तो बऱ्यापैकी मोठा झाला, तुम्ही माझ्या आई वडिलांच्या मदतीनं याला सांभाळ करा, आणि मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली की मी नक्की परत देईन एक दिवस कपिलवास्तू म्हणजे त्यांच्या. असं करून ते मध्यरात्रीच आहेत ना त्यांच्या घोड्या भागात जातात. कंटक नाव असतं त्यांच्या घोड्याचं, त्या घोडेस्वाराला सांगतात की या घोड्याला बाहेर काढ आणि चल इतक्या रात्री. मग म्हणजे घोडा मला दे. मग तो त्यांचा जो घोड्याची निगा राखणार होता, मी पण येऊ का तुमच्यासोबत? तर तो म्हणला हा चल तुझा घोडा घे आणि चल. असं करून ते खूप दूरपर्यंत जातात. एक अशा ठिकाणी जातात ते आपल्या गळ्यातले सगळे रत्न वगैरे उतरवतात, आणि त्यांचे केस खूप मोठे असतात. त्यांच्या तलवारीने आपले स्वतःचे केस कापतात. ते सगळे दागिने वगैरे त्याच्याकडे देतात, त्यांच्या त्या नोकराकडे, आणि सांगतात की हे सगळं नेऊन तू राज दरबारात दे आणि सांग की सिद्धार्थ परत येणार आहेत. जोपर्यंत त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्या तोपर्यंत ही ह्या त्यांच्या वस्तू आहेत त्या तुम्ही घ्या. असं करून ते त्यांना परत जायला सांगतात. तो घोडाही तिथून परत पाठवतात त्यांचा घोडा, आणि जेव्हा त्यांचा घोडा परत जात असतो ना त्या घोड्याला पण रडायला येतं की अरे म्हणजे माझे मालक म्हणजे मला सोडून चालले. ही गोष्ट कुठून सुरू होते? जेव्हा स्वस्तीला आठवत असतं ध्यान करत असताना किंवा बसलेला असताना त्याच्या बहीण भावांची आठवण येते, तेव्हा सेम म्हणजे बुद्ध सांगतात त्यांचा जीवन प्रवास सांगतात, आणि तेव्हा ते सांगत असतात की त्यांचा घोडाही रडत असतो, आणि ते सगळ्या वस्तू त्यांच्या मार्फत त्यांच्या नोकरामार्फत परत पाठवतात, आणि जा तू त्यांना सांग, नाहीतर सगळे घरातले उठले तर त्यांना ते शोधत राहतात कुठं गेले सिद्धार्थ म्हणून, आणि तू त्यांना सांग की मी करते. मग काय होतं ते पुढे थोडं पुढे गेल्यावर आहे ना जंगलातून एक माणूस दिसतो. त्या माणसानं ना साधूचा वेश धारण केलेला असतो. मग सिद्धार्थ त्यांना नमस्कार करतात आणि म्हणतात की तुम्ही साधू महाराज आहात, तर की शिकारी आहात की साधू महाराज आहात? तर तो हसतो आणि म्हणतो की खरं तर ना सांगू का, मी शिकारी आहे, पण मी साधूचा वेश धारण केला. तर ते म्हणले कशासाठी? त्यामुळे साधूचा वेश धारण केल्यामुळे कोणतेही प्राणी मला भीत नाहीत. त्यांना असं वाटतं की मी साधू आहे, आणि त्या अशा भ्रमात राहून माझ्या जवळ येतात आणि मी त्यांची शिकार करतो. तर गौतम बुद्धांना हे ऐकून खूप वाईट वाटतं. ते म्हणतात की म्हणजे तू त्यांच्या करुणेचा, त्यांनी तुझ्यावर जो विश्वास दाखवला त्याचा गैरफायदा घेतोय. एक काम कर, मला तुझी ही भगवी वस्त्र आहेत
याची सध्या गरज आहे. मग ते राजकुमार असल्यामुळे त्यांच्याकडे खूप मोठी म्हणजे चांगले उंची वस्त्र घातलेले असतात. तर ते सांगतात की आता एक काम कर, मी ही सगळी वस्त्र, माझी मौल्यवान वस्त्र तुला देतो, ही विक तू, त्याच्यातून तुला खूप सारे पैसे मिळतील आणि तू त्याच्यातून तुझा काहीतरी व्यवसाय सुरू कर आणि हे काम बंद कर. कारण इन जनरल तू त्या प्राण्यांच्या भावना शिकवतो, त्यांनाही खूप आनंद होतो की अरे एवढे पैसे मिळणार त्यांचे कपडे धुवून, आणि ते तयार होतात की त्यांचे वस्त्र घ्यायला. आणि त्याप्रमाणे तो जो शिकारी आहे तो त्यांना ती वस्त्रे देतात आणि ती भगवी वस्त्र धारण करून बुद्ध त्यांच्या प्रवासाला सुरुवात करतात. असं करत करत गावोगावी भटकत, तोपर्यंत कोणालाच माहित नसतं की हे कोण आहेत, राजकुमार आहेत की काय आहेत. त्याच्यानंतर ते चालत चालत म्हणजे सगळीकडे फिरत असतात आणि रस्त्यात जे जे लोक येतात ते पूर्ण झाडाखाली ध्यान करणं, मिळेल ती भिक्षा खाणं आणि ध्यान करणं आणि लोकांना भेटणं, असं त्यांचं काम चालूच असतं. जेव्हा ते बुद्ध त्यांच्या अनुयायांना म्हणजे एक एक लोक असे भेटतात, तेव्हा ते अशा गोष्टी बोलतात की त्याच्यातून म्हणजे लोकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. तर असं करत करत सिद्धार्थांचा प्रवास चालू होतो. त्यानंतर पुढचं बघा, त्याच्यात आहे ना महान म्हणजे एक एक चॅप्टर आहे, त्याच्यात त्यांनी पूर्ण म्हणजे संभाषण रूपी दिलेलं आहे, पण आपल्याकडे तेवढा वेळ नसल्यामुळे आपण हे करतोय. मग त्याच्यानंतर ना हा ते एका गुरुच्या शोधात लागतात की असे गुरु पाहिजे असतात त्यांना की ते त्यांना सांगतील की या सगळ्यातून सुटण्याचा मार्ग काय. मग त्यांनी इथं नाव दिले आचार्य आलार कलाम. आलार कलाम नावाच्या एका गृहस्थांना म्हणजे त्या साधूंना भेटण्याची इच्छा, म्हणजे त्यांना शोधत शोधत ते पूर्ण जंगल प्रवास करतात. असं करत करत त्यांना आलार कलाम नावाचे आचार्य भेटतात आणि त्यांनी ऐकलेलं असतं त्यांच्याबद्दल की ते खूप मोठे आहेत आणि ते ज्ञान देतील. ते जातात त्यांच्याप्रमाणे, मग ते सांगतात मी तुम्हाला भेटायला आलोय आणि मला अशा अशा गोष्टीचं ज्ञान पाहिजे आहे. मग ते जशी साधना सांगतील तसे त्यांचे गुरुदेव साधना सुरू करतात. ते सांगतात की तू पहिल्यांदा तर तू तुझे ध्यान कर. ते जसंच इन्स्ट्रक्ट करतात तसं तसं त्यांना अनुभूती येत जाते. ध्यानात ते उच्च लेवल पर्यंत होतात. अशा उच्च लेवल पर्यंत पोहोचतात की ते गुरुदेव म्हणतात की त्यांना एक 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 स्टेप असं 3 वर्ष ते त्यांच्याकडे थांबतात आणि ध्यानात ते खूप म्हणजे खूप गहरी साधना करून. पण त्यांचा प्रश्न असतो की मी म्हणजे जसं बघा आपण ध्यान करतो, आपण तेवढ्यापुरतं ध्यानात जातो तेव्हा आपल्याला छान वाटतं. सिद्धार्थ त्यांना ते म्हणत हो मला हे छान वाटलं आणि मी एकत्वाची अनुभूती घेतली किंवा मी त्या परमात्म्याशी कनेक्ट झालो. पण त्या गोष्टीनंतर मी परत आहे त्या स्थितीत आले. माझं दुःख किंवा माझं हे काहीच कमी झालं नाही, माझे विचार काही कमी झाले नाही, फक्त त्या वेळापुरते. मग मी म्हणजे त्या स्थितीत गेलो. त्यांच्या आचार्यांना सांगतात. मग ते आचार्य असं करत ते म्हणतात सिद्धार्थ तू बरोबर चाललास, बरोबर वेने चाललास. आता एक काम कर, तू पुढच्या पुढच्या स्टेप त्यांना सांगत सांगत जातात आणि ते एक अशी स्टेप येते की सिद्धार्थ तिथे इतकी गहन म्हणजे ध्यानधारणा करून त्या स्टेप पर्यंत पोहोचतात. आणि ते आलर कलाम म्हणतात की आता माझ्याकडे इतकं जेवढं नॉलेज होतं तेवढं ते सगळं देतात आणि तिथं ते संपतात. आणि तरी पण सिद्धार्थांना त्यांच्या प्रश्नांचं उत्तर मिळत नाही. मी ध्यान करून सुद्धा मला माझे डोक्यातले विचार किंवा जे माझे विचारांची गती आहे ती काही संपत नाहीये, जी आहे तीच आहे. तर मला तिथं ही गोष्ट नको आहे. मला एकदम अनुभूती म्हणा किंवा मला मिळतच नाहीये जी जी शांती किंवा ज्याच्यासाठी मी बघतोय वाट, ते मला गोष्ट मिळत नाही. तुम्ही जसं सांगताय तसं मी करतोय आणि ते तसं करत असत. ते गुरुदेव स्वतः म्हणतात सिद्धार्थ माझ्याकडे जेवढं ज्ञान होतं तेवढं मी तुला दिलेलं आहे. आता तू तुझ्या याच्या पुढचं मार्गदर्शन मी काही तुला करू शकत नाही. मग ते म्हणतात की मी आतापर्यंत जेवढं ज्ञान होतं पण मग तुला आत्मजागृतीसाठी तर मी एवढं ज्ञान देऊ शकलो, तू दुसरीकडे जा. तुला पुढे जायला लागेल आता आणि माझ्याकडे जेवढं ज्ञान होतं की मी ते तुला दिलंय. त्यांनी त्याच्या लास्टची स्थिती सांगितली आहे की त्यांनी तिला अपदार्थता ही स्थिती. अपदार्थता म्हणजे ते अशा स्थितीत पोहोचलेले असतात की ध्यान करताना आजूबाजूला काहीच नाहीये. म्हणजे त्यांना कोणी कुठली गोष्ट असली काय नसली काय काहीच फरक पडत नाही. तर त्या स्थितीपर्यंत पोहोचले असतात आणि ते त्यांचे आचार्य आलर कलाम
आलाम कलार म्हणतात की नाही, इथपर्यंत मला म्हणजे माहिती आहे, ज्ञान आहे, तेवढं मी तुला दिलंय, आता तुला दुसरीकडे शोधायला पाहिजे. इथून मग ते 3 वर्ष त्यांच्याकडे जाऊन परत ते त्यांचा प्रवास चालू करतात आणि जंगलात फिरत 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 वेगवेगळ्या राज्यात जातात. त्यामधल्या का त्यांना असे खूप सारे साधू भेटतात, दिगंबर वगैरे. त्यांनी उल्लेख केला की त्यांच्याकडून त्यांना ज्ञानाची म्हणजे हे मिळते, म्हणजे त्यांना त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करायचं असतं, पण त्यांना जे पाहिजे ते ज्ञान कुणाकडूनच भेटत नाही. त्याच्यानंतर ते या गोष्टी शिकतात की त्या आचार्यांसोबत राहून की आपण अं, संसारात म्हणजे ह्या जंगलात राहून आपलं कसं मिळवायचं, किंवा प्राण्यांना किंवा निसर्गाला इजा न करता आपण कसं सर्व्हाइव्ह करायचं हे ते शिकतात तिथून, त्या आचार्यांच्या 3 वर्ष आश्रमात राहून. तर त्याच्यानंतर की सिद्धार्थ ना त्या आचार्यांना प्रश्न विचारतात की जसं की त्यांना कळतं की शेवटी की हा सिद्धार्थ हा राजकुमार आहे आणि तो त्याची राजगादी सोडून या सगळ्याच्या शोधात आला. सिद्धार्थाचा शेवटचा प्रश्न त्यांच्या आचार्याला असतो की भलेही आपका जन्म स्वर्ग, म्हणजे सिद्धार्थ राजकुमार म्हणून जरी जन्माला आला तरी त्याला ज्या पीडा होतात, त्याला ज्या यातना होतात, त्या काय राजकुमार आहेत म्हणून कमी होत नाही. जसं की यशोधरेला प्रसव पीडा झाली, बाळंत पीडा झाली, ती राजकुमारी आहे म्हणून तिला काय कमी म्हणजे दुखणं नसतं. सेम जे नॉर्मल लेडीजला आहे, मध्यमवर्गीयांना आहे, तेच ती राजकुमारी आहे म्हणून किंवा राणी आहे म्हणून तिला तेच होतं. तर सिद्धार्थाचा प्रश्न असा असतो, जो त्यांच्या आचार्यांना म्हणतो की भलेही आपका जन्म स्वर्ग में हो, किंतु पृथ्वीवासियों की पीड़ा है तो जो की त्यों रहती है. म्हणजे सगळ्यांच्या पीडा, त्या सगळ्यांची दुःख सारखी जशीच्या तशीच आहेत ना. म्हणजे ते त्यांना त्या दुःखाचं मूळ काय आणि त्याच्यावर सोल्युशन काढलं असतं, या प्रश्नाचं त्यांना उत्तर शोधायचं असतं. त्याच्यात ते सांगतात की असं करत करत सिद्धार्थ हे करत असतात, मार्गाक्रमण करत असतात. तेव्हा ना मगध राजा, तिथं त्यांनी बिंबिसाराचा उल्लेख केला. बिंबिसार म्हणजे चंद्रगुप्तांचा पुत्र बिंबिसार. ठीक आहे. तर त्यांना कळतं की हा राजकुमार म्हणजे हे बुद्ध आलेले आहेत आणि त्यांना भेटायला जातात आणि ते म्हणतात की तुम्ही एकदा आमच्या राज्यात या आणि तुम्ही इतके सुंदर आहात. आणि सिद्धार्थने बघा वयाच्या खूप कमी वर्षात राज्य सोडलेलं त्या असतं. बिंबिसार आणि गौतम बुद्धांचं वय एकसारखं असतं. त्यांचं तेज बघून बिंबिसार म्हणतात की एक काम करतो, तुमचं वय नाहीये की तुम्ही आता संन्यास घेऊन हे काम करावं. मला तुमच्याकडे इतक्या प्रकारचं तेज दिसत आहे की तुम्ही माझ्या राज्यातला अर्धा हिस्सा घ्या आणि तुम्ही माझं राज्य करा. तेव्हा बिंबिसाराला माहित नसतं की स्वतः सिद्धार्थ राजकुमार आहे. तर सिद्धार्थ म्हणतात नाही नाही, मला काही नाही करायचंय, तर मी तुम्हाला काय मदत करू शकतो सांगा. तर ते त्यांच्याकडून वचन देतात की मला जेव्हा जेव्हा तुमची गरज असेल माझ्या राज्याला, मी गाईड करायला या, मी तुम्हाला तिथंच कोट आश्रम वगैरे टाकून देतो, तुम्ही माझ्याच राज्यात राहा, असं रिक्वेस्ट करतात. पण सिद्धार्थना या गोष्टीत अडकायचं नसतं. तर ते म्हणतात माफ करा, मी असं काही करू शकत नाही, फक्त तुम्हाला काही जे मार्गदर्शन असेल ते मी करू शकतो. तर ते बिंबिसार म्हणतात की तुम्ही जेव्हा केव्हा या मार्गावरून जात असाल तेव्हा आठवणीने तुम्ही म्हणजे माझ्या राज्यात यायचं आणि मला भेटायचं, हे प्रॉमिस घेतात त्यांच्याकडून आणि ते तिथून विदा होतात. बिंबिसाराचे तेव्हा राजा म्हणतात, म्हणजे बिंबिसारांना त्यांची ओळख करून देतात की ते पण एक राजकुमार आहेत. बिंबिसारांना वाईट वाटतं, अरे हा एवढा मोठा राजकुमार असून सुद्धा मी याला माझं राज्य ऑफर करत होतो. मग ते माफी वगैरे मागतात. तर ते म्हणतात काही हरकत नाही, तुम्हाला माहित नव्हतं म्हणून. आणि बिंबिसार निघून जातात. मग त्याच्यानंतर ना असं करत करत भरपूर साधू संतांना बुद्ध भेटतात. त्यांना तिथं ना आचार्य उद्रक म्हणून भेटतात. जसे की अगोदर आलार कलाम भेटलेले असतात, त्यांना अपदार्थकी अवस्था म्हणजे पदार्थ म्हणजे वस्तू, अपदार्थ म्हणजे तो पदार्थ नसणे. म्हणजे आपण असून नसण्याची जी अवस्था आहे ना, त्या अवस्थेपर्यंत सिद्धार्थ पोहोचलेले असतात. म्हणजे ते जिवंत पण आहेत, पण त्यांना काहीच आजूबाजूच्या वस्तूची जाणीव होत नाही, कुठल्याही वस्तूचा त्रास होत नाही. आता जसं की ते बघा, म्हणजे ते महालात असताना यशोधरेच्या बाळंतकळांचा आवाज ऐकून त्यांना जो त्रास होत असतो अनारपण, तर आता त्या अवस्थेला पोहोचलेले असतात की बाहेर कितीही काही चालू देत तरी पण सिद्धार्थ उत्तम प्रकारे साधना करू शकतात.
या अवस्थेला सिद्धार्थ पोचलेले असतात. ह्याच्यात ना आता एक सांगितलं की सिद्धार्थ त्यांच्या आचार्यांना प्रश्न विचारतात, यदि भावबोध को कोई समाप्त कर लेना है तो शेष क्या रहता है. मतलब भावबोध म्हणजे आपल्याला जे आकलन करायचं असतं ना तेच नाही झालं तर आपण म्हणजे म्हणतो ना आपण ह्या गोष्टी आपल्यात का होतात. तर त्यांचे सांगतात आचार्य की हे आपलं लर्निंग म्हणजे भावबोध आपल्याला समजून घेण्यासाठी या गोष्टी होत असतात. त्या गोष्टींच्या ह्याच्या मधून कशामधून जे काही घडत आहे त्यातून आपल्याला त्या गोष्टी घ्यायच्या असतात पर्टिक्युलर. म्हणजे जसं एखादी गोष्ट असेल तर प्रत्येकाला त्या गोष्टीतून वेगवेगळं लर्निंग घ्यायचं असतं. तर त्याप्रमाणे तो भावबोध आपल्याला घ्यायचा. प्रत्येकाला ते ज्या ज्या ज्यांना भेटतात ना ज्या ज्या साधू संतांना भेटतात त्यांना सगळ्यांना वाटत असतं की सिद्धार्थ हा ऑलरेडी म्हणजे त्यांना जेवढं ज्ञान आहे ते देऊन त्याच्यानंतर सिद्धार्थांकडं काहीच म्हणजे त्या आचार्यांकडे जायचं म्हणजे त्यांच्याकडे देण्यासारखं काहीच नसतं आणि ते त्यांना डायरेक्ट सांगतो की तुमचा जे पाहिजे आहे ते आम्ही नाही देऊ शकत. याच्यात ना प्राणायामाचा उल्लेख आलाय. तो स्वस्ती आहे ना बुद्धांना विचारतो की मी जेव्हा श्वास घेतो ना तेव्हा मला ना माझ्या म्हणजे तुम्ही म्हणता फक्त श्वासाकडे लक्ष द्या पण माझं तसं होतच नाही. मला श्वासाकडे लक्ष जातच नाही माझ्या मनात त्यावेळी असे विचारतात. तेव्हा बुद्ध म्हणतात की तुम्ही प्राणायाम करा. प्राणायाम मग इथं पण प्राणायामाचा उल्लेख आलाय. मग सकाळी ते त्यांच्या याच्यात साधना करतात की प्राणायाम कसा करायचा वगैरे हे त्याच्यात सांगितलंय. त्यांनी पूर्ण विधी नाही सांगितली की प्राणायाम कसा करायचा पण ध्यान करण्यासाठी प्राणायाम जरुरी आहे आणि तुम्ही जितका प्राणायाम कराल तितकं तुमचं ध्यान गहिरं लागत जाईल. इथं याचा उल्लेख केलेला. जे काल बघा काल आपला तो प्राणायामचा वर्ग झाला त्याच्यात त्यांनी मुद्रा सांगितली मॅडमनी त्या आणि खरंच त्या मुद्रेने ध्यान लागायला मदत होते आणि तो प्राणायामाचा एक प्रकार आहे. इथंच खूप वर्षापूर्वी बुद्धांनी हेच सांगितलंय की तुम्ही पहिला प्राणायाम करा आणि तुमचं ध्यान आपोआप लागायला सुरुवात होईल. नंतर मॅडम पण आपल्याला म्हणतात की आपण संजीवनी योगा किंवा प्राणायामचे वर्ग चालू करून आपण आपल्या ध्यान लागायला खरंच मदत होईल. तर इथंही भगवान बुद्धांनी हेच सांगितलं. असं करत ना बुद्धांचा प्रवास सुरू होतोय आणि ते शोधतात की पण त्यांना त्यांच्या प्रश्नांची अजून काही उत्तर मिळालेली नाही. पण ते जे ध्यान धारणा किंवा ते जे साधना करतात त्या साधनेतून त्यांना इतकं तेज प्राप्त झालंय की आपसुकच म्हणजे कसं व्हायचं सिद्धार्थ म्हणजे बुद्ध ना मोस्टली इथं साल वृक्ष मॅडमने सांगितलं सागाच्या वृक्षाचं त्याचंही महत्व इथं सांगितलंय. त्या सागाच्या साल वृक्षाच्या खाली बसून ते ध्यान धारणा करत असतात. मोस्टली ते जसं सांगितलं ना मोठमोठे जे वृक्ष असतात पिंपळ किंवा वड मोस्टली पिंपळ आणि साग या वृक्षांबद्दल या ह्याच्यात सांगितलं की सिद्धार्थ त्या झाडांखाली बसून त्यांची साधना करायचे मोस्टली जंगलात जिथं घनत्व आहे जंगलच्या भागात तिथं ते जायचे. आणि याच्यात असं सांगितलं की सिद्धार्थ म्हणजे ते ज्या ज्या गुरूंकडे गेले ना त्यांच्यापेक्षा ते स्वतःतून जे शिकले ना ते खूप म्हणजे त्यांना ऑटोमॅटिकच ते ज्ञान आतून येत गेलं आणि ते एनलायटन झाले. आपण आता इथं आज इथंच थांबूया. मननामध्ये आपल्याला हे करायचं की या छोट्या छोट्या गोष्टीतून आपण काय शिकलो गोष्टीतून. तर सार असं होतं आपण म्हणू शकतो की मोस्टली आपण जे करू शकतो जेवताना मौन म्हणजे काही ग्रहण करताना कुठलीही गोष्ट ग्रहण करताना आपण मौनात राहिलं की ती तुम्हाला जास्त लाभदायक होईल. दुसरं म्हणजे ध्यान साधना करताना प्राणायाम करायचा म्हणजे प्राणायामाने आपल्या श्वासावर नियंत्रण राहील आणि आपण आपल्या साधनेत उत्तम स्थिती प्राप्त करू शकू. पुढचा भाग आपण उद्या बघूया. तर खूप धन्यवाद सर. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम अनुजा मॅडम. तर मॅडमनी सांगितले प्राणायामाचं महत्व आपणही बघितलंय. तर आपण संजीवनी योगा लॉन्च केलाय या महिन्यामध्ये ह्यांचा आपल्या मॅडमचा. तर त्याच्यामध्ये काही लोकांनी काल ग्रुप जॉईन केलाय तर फी आहे याला मोफत नाहीये लक्षात घ्या. मोफत घेऊन झालाय आपला तर फी आहे ती बघा. फी कमी करू फार तर आणि फार तर 15 दिवस ठेवूयात कारण आपल्याला थोडस काही साधकांना नाड्या शुद्ध करण्याची गरज आहे. आता स्वामींच्याही पुस्तकात तेच आहे. आज मॅडमनी जे काही सांगितलं दुःखावर झाले
तर स्वामींनी खूप सुंदर, कारण काल मी टिकमार्क केल्यानं घ्यायचंय ते. स्वामींनी खूप या दुःखावर सुंदर सांगितलंय आणि साधनेत का अडचणी येतात, कोणाला येतात का, हे पण खूप सुंदर सांगितलंय. तर ते आजचं कनेक्टेडच होईल हे मॅडम जे काही आज बोलल्या त्या. आणि ते योगा ग्रुपला जॉईन करा. आपण शुक्रवारी मीटिंग घेऊ त्यावर. शुक्रवारी 3:30ला. आणि ती वेळ ठरवू आणि वेळ सोयीने ठरवू मॅक्सिमम. सकाळ, दुपार, संध्याकाळ कशी हवी तशी. आणि 15 दिवसाची ठेवली तर थोडी फी पण कमी करू. तर नक्की या, कारण गरज आहे. भले 1 महिना का होईना, आणि आपण त्यांना प्राणायामावर फोकस करायला सांगणार आहोत. भले तुम्हाला प्राणायामच करायचा असेल तर फक्त अर्धा तास प्राणायामच करू. नसेल योग करायचा संजीवनी सुद्धा तर तसंही सांगा. आपल्याला हवं तसं आपण डिझाईन करू मॅडमकडनं. आणि शैलजा मॅडम आपल्याला सांगतील कुठले प्राणायाम केले पाहिजेत, त्या मॅडम त्या घेतील. तर अशा प्रकारे तुम्ही मीटिंगला या, ग्रुप जॉईन करून ठेवा. तर धन्यवाद अनुजा मॅडम सगळ्यांना, जे कोणी अटेंड केलं त्यांना धन्यवाद. भेटूया 4 वाजता.